आपण खिचडी बनवतो. याच्यात कांदा टाकलेला आहे, याला चांगल्यापैकी हलवून घ्यायचं, लाल होऊन द्यायचा. आणि 1 गिलास तांदूळ, 1 कप मूग, अर्धा कप शेंगदाणे, कढीपत्ता, कोथिंबीर, आलू, खडा मसाला आणि हळद, परवीन, लाल तिखट, मीठ हे आपण सगळं टाकलेलं आहे. कांदा आता लाल झालेला आहे. आता आपण याच्यात आलू टाकू. आलू टाकून याला चांगलं हलवून घेऊ. याच्यामध्ये 2 चमचे मोहरी, 2 चमचे मोहरी टाकली आणि 2 चमचे जिरे, आता मूग टाकू. मूग टाकलं एकदा अजून घालून घेऊ. पुन्हा आता शेंगदाणे टाकू. शेंगदाणे टाकलं पुन्हा एकदा घालून घेऊ. सगळं मिक्स केलेला मसाला टाकून देऊ. चांगल्यापैकी हलवून घ्यायचं. कढीपत्ता, कोथिंबीर, खडा मसाला, त्याला चांगल्यापैकी हलवून घ्यायचं आहे. एक गिलास तांदूळ, 1 तांब्या पाणी. आता याच्यात 1 तांब्या पाणी टाकू. एक तांब्या पाणी टाकल्यावर त्याला चांगलं हलवून घ्यायचं. याला आता हलवल्यावर 2 मिनटं उकळी उसर थांबायचं. याला आता चांगली उकळी आलेली आहे. आता याला आपण याच्यात तांदूळ टाकू 1 गिलास. आता तांदूळ टाकल्यावर चांगल्यापैकी हलवून घेऊ. आता 2 शिट्ट्या उसर झाकण लावून घेऊ. आता हे झाकण लावलेलं आहे. आता शिजल्यावर तुम्हाला पुन्हा दाखवतो 2 मिनिटांनी, 2 शिट्ट्या झाल्यावर. चांगल्यापैकी खिचडी झालेली आहे. हे बघा, आपण बघू शकता. हे बघा, मस्त.